जेम्स बॉन्ड राईस संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, तर फलंदाजीसाठी प्रथम प्राचारण करण्यात आलेला आहे ते म्हणजे मुर्धा संघाला वेदांतानं भौमिक अशी विस्फोटक फलंदाजांची जोडी मात्र मैदानात धाडली गेलेली आहे। एक त्यांच्या प्लॅनिंगवर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये वेदांताने हर्ष आला होता, सावध पवित्रा घेतला होता, मात्र यावेळेला जशास तसं उत्तर द्यायचं किंवा काय हा मानस असेल मुर्धा संघाचा, त्यामुळे भौमिकला ओपनिंग पेअर म्हणून पाठवण्यात आलेला आहे ते म्हणजे वेदांत सोबत। वेदांत एक अतिशय चांगला अफलातून एक अष्टपैलू खेळाडू, त्याने अनेक ओपनचे सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर मीरा भाईंदर रिजनसाठी जिंकून दिलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला भौमिक असेल एक विस्फोटक फलंदाज मीरा भाईंदर परिसरातील दोन्ही अफलातून क्रिकेटपटू फ्रॉम मुर्धा विलेज आज कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा जमवतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे ते म्हणजे श्री बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल राईगाव येथे। तर नंबर 1 चा गोलंदाज जेम्स बॉन्ड राईस संघामार्फत येतोय तो म्हणजे जश पाटील, द वंडर बॉय ऑफ राई विलेज अफलातून। या मुलांना गेल्या 3 ते 4 वर्षात आपल्याला सिद्ध केलेला आहे, एकूणच लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि त्यानंतर टेनिस विश्वात आपला छाप उमटवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। लक्षात घ्या मित्रांनो, आज हा मुलगा सुमित ढेगे, प्रथमेश ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून राई गावाचं नाव वरती करतोय असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाहीये। तर फायनल मॅचला सुरुवात होत आहे आगरी कोळी युवा चषक 2025 ची। सातवी टुर्नामेंट असेल ही, तर पंच संकेत पाटील यांचा अधिकृत इशारा येतोय, तर स्क्वेअर लेग पंच असतील संदीप चव्हाण, जेम्स बॉन्ड राईस संघाचे कर्णधार असतील। यावेळेला मात्र अफलातून फटका होता, कव्हर रिजन मध्ये फटका ठोकून काढलाय वेदांत यांना आपले इरादे स्पष्ट केले। 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय, धावांचा श्री गणेश होतोय। अफलातून फटका जश पाटील याच्या गोलंदाजीवर, जश पाटील याला सांगतोय जणू की गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जश, या फटक्याने आपले इरादे स्पष्ट केलेत। तर हा सामना देखील 5 षटकांचा असेल, 5 षटकांमध्ये मुर्धा संघ कितपत मजल मारतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बघूया, पुन्हा एकदा ग्राउंड कडे जातोय, यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू, चेंडून बॅटचा व्यवस्थितरित्या संपर्क येत नाहीये। अजय पाटील चेंडूवर जात आहेत, सावधरित्या 1 धाव पळून पूर्ण करण्यात येते, धावसंख्या 1 ने पुढे सरसावत आहे ती म्हणजे 3 या धावसंख्येवर। 3 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या। षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहे जश पाटील, आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे। जश पाटील एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि स्ट्राईकवरती बॅटर पाहायला पडत आहेत भौमिक। ओहो, यावेळेला मुर्दाचा बाहुबली राईच्या नगरीमध्ये येऊन धुमाकूळ घालतोय, काय फटका खेळलाय भौमिकच्या बॅट मधून आलाय, उत्तुंग षटकार। धन्यवाद डीजे। मी आधीच म्हटलं होतं मुर्धा संघाने आपले टॅक्टिक्स चेंज केलेले आहेत राई संघाच्या विरुद्ध। भौमिक याला सलामीसाठी ढाळला, भौमिकनं करून दाखवलं, यस मी आहे राईच्या मैदानात मुर्धा संघासाठी। यावेळेला मात्र अफलातून चेंडू आहे, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये। लेग बिफोरची अपील केली जात होती, मात्र पंचांनी फेटाळून लावलाय, लेग बायचा इशारा येतोय पंचांमार्फत। अजून एक अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, डबल डिजिट मध्ये जात आहे 10 धावसंख्येवर। अफलातून फटका खेळलाय, भौमिक यानं षटकार ठोकला जश पाटील याच्या गोलंदाजीवर। आता मात्र त्याला समोर असेल तो म्हणजे वेदांत, वन ऑफ द फायनेस्ट अँड टेक्निकली साऊंड क्रिकेटर इन मीरा भाईंदर रिजन। मुर्धाला लाभलेला एक अनमोल हिरा असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाहीये। तर समोरील गोलंदाज असेल जश पाटील। यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे, आपल्या बॅटचा लक्षाचा व्यवस्थित वापर करताना 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय, 12 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे मुर्धाचा संघ।
बॅटचा फ्लो चांगला होता तो म्हणजे वेदांत पाटीलचा. आणि वेदांतला माहिती आहे भौमिक आलेत माझ्या जोडीला, फक्त मला सिंगल डबल खेळायचे आहेत. मोठे फटके कदाचित जर चुकीचा बॉल आला तर त्यावेळेला मारायचे आहेत. बाकीचं काम तर भौमिक करतीलच, नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या धावफटकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजे CS 12 धावा. 12 धावा धावफटकावर टीम मुर्दास्फोट मुर्दा या संघाला आपण बघतायत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. मुर्दा टीमचे देखील जर पाहिले गेले तर भरपूर चाहते वर्ग या ठिकाणी उपस्थित झाल्या. प्रत्येक मुर्दाकरांचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम असेल, सुस्वागतम असेल. याच परिसरातील संघ आहेत आणि मला वाटते राई मोरवा मुर्दा प्रीमियर देखील या मैदानावरती आपण पाहिली होती. जबरदस्त स्पर्धेचा त्याही आयोजन असते. बोलत यार जज पाटील, काय बात आहे, जबरदस्त सरप्राईज बॉल होता. पहिल्यांदा थोडासा उसळी घेणारा बॉल होता. अपेक्षित जी उसळी होती ती मात्र मिळू शकली नाही वेदांत पाटीलला. ज्या अपेक्षाची उसळी ते प्राप्त होती पण ती करू शकले नाही आहेत. आला आणखीन एक डॉट बॉल. अशा रीतीने पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी जर पाहिले गेले तर मुर्दा संघ जाऊन पोहोचतोय. बिनबाद नाबाद जिंदाबाद 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅचमध्ये आपण कुठल्या संघाच्या विरोधात खेळतोय हे मात्र ठाऊक असणं गरजेचं आहे. मुर्दाला माहिती आहे आपण आता राही टीमच्या विरोधात खेळतोय. गोलंदाज ताकदीचे आहेत आणि त्याच कारणाचं हर्षला थोडंसं माघार घेऊन अगदी जवळ तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती हर्षला पाठवायला पाहिजे. परंतु पहिला भौमिक आणि वेदांत ही जोडी पाठवायला पाहिजे आणि हेच आतापर्यंत जर पाहिलं तर यशस्वीरित्या ही जोडी आपल्याला पाहायला पडते. 12 धावा विदाउट लॉस टीम मुर्दा. विचार विनिमय या ठिकाणी केले जात आहेत ते म्हणजेच बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून कुठल्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल. हितेश यांना आपण बघताय जरूर कित्येक वर्षांचा असलेला अनुभव आहे आणि कित्येक वर्षाचा पाहिलं तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाचे कॅप्टन हे त्याने सर्वात मोठा रोल अदा केलेला आहे आणि त्याच कारणाचा अनुभव त्यांच्याकडे फार मोठा आहे. कुठल्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये मिस्टर करण म्हात्रे या ठिकाणी तयार झालेत. यंदाचा हंगाम करणसाठी चांगलं राहिलंय. मीराभाईंदर नगरीमधील जर पाहिलं गेलं तर जागृतीला स्पर्धा असतात त्यामुळे जर पाहिलं तर करणचं वर्चस्व राहिलं. गेल्या वीकमध्ये मुर्दाच्या नगरीमध्ये मला वाटतं की मॅन ऑफ द सिरीज देखील करणने घेतली गेली. म्हणजे करण नेहमीच जर पाहिले गेले तर चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणून करणकडे पाहिले जाते. परंतु स्ट्रायकिंगला भौमिक आहे मुर्दाचा बाहुबली. नेहमीच जर पाहिलं तर भौमिकच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके पाहिलेत. काय घडेल पाहणं महत्त्वाचं राहील. करण टू भौमिक पुढे टाकल्या ऑन साईडला बॉल निघून चालल्या. बॉल चालल्या तो म्हणजे वाईडिस लॉंगनला क्षेत्ररक्षक पोहोचतात. भौमिकच्या बॅटमधून चांगला फटका. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालेत. प्रिन्स म्हात्रे यंग टॅलेंट आहे आणि अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आज प्रिन्स म्हात्रेने दाखवला गेलाय. राईचे समर्थक सांगतायत राई मॅच जिंकेल. मुर्दाचे समर्थक सांगतायत मुर्दा मॅच जिंकेल. पण कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. फायनलची मॅच आपण बघतायत. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. रायगडने शुभेच्छा दिल्या टीम राई संघाला. तर बघूया पुढचा चेंडू करण याचा वेदांत याच्यासाठी. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक वेगळा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र करणच्या समोर आव्हान असेल ते भौमिक याचं. यावेळेला मात्र कालपासून जी करणने कसकशीत गोलंदाजी केली आहे त्याला समोर आव्हान भौमिकचं नव्हतं. यावेळेला भौमिक कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळेला पंचांच्या दृष्टिकोनातून खराब चेंडू असेल कारण याचा वाईटचा इशारा येतोय. पंच संदीप चव्हाण यांचा एक आव्हान तर धाव येत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र इट गॉन स्माइल्स फ्रॉम भौमिक पाटील. इट इज अ 6 फ्रॉम भौमिक. कम ऑन डीजे. भौमिक पाटील नाम ही काफी है. जबरदस्त टायमिंग या बॉलवरती साधलं गेलं. शॉर्ट बॉल होता. आक्रमण करत असताना बॉलला पाठवले गेले बाउंड्रीच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला ठोकला. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21. यावेळेला मात्र पुन्हा एकदा नेगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आव्हांतर चेंडू. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर. मी आधीच म्हटलं होतं मुर्दा संघानं आपले इरादे स्पष्ट केलेत. भौमिक पाटील सारखा अफलातून फलंदाज त्यांना धाडलाय तो म्हणजे ओपनिंग साठी. त्याला सामोरील फलंदाज आहे वेदांत. एक अतिशय चांगला
सायकोलॉजिकली प्रेशर टाकण्याचा प्रयत्न झालाय जेम्स बॉन्ड राई संघावर आणि त्याच्यामध्ये आता तरी मुर्धा संघाला यश येत आहे असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाहीये, कारण याचे चेंडू हाताळून झाले ते म्हणजे 3 आणि त्यावर 22 धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे मुर्धा संघ. एक अतिशय चांगली फलंदाजी भौमिक याच्या मार्फत होते. 4 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत भौमिकने केलेत. इथे स्लॉट मध्ये होता, ऑन साईडला बॉलला वळवले गेले, बॉल चालले डीप मध्ये विकेटला. हितेश आहेत, कुठलीच चुकी होणार नाही आहे. बॉलला अडवलं जाईल, फेकी होईल आतमध्ये. तत्पूर्वी जबाबदार भौमिकच्या बॅटमधून एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकापर्यंत पोहोचते 23 षटकामध्ये 1.4 चेंडू फेकून झाला. सुरुवात तर जी अपेक्षित होती टीम मुर्दास्पूर मुर्दाला ती सुरुवात त्या दोन्ही बॅटरने करून दिली. एका बाजूला वेदांत, दुसऱ्या बाजूला भौमिक यांना आपण पाहताय. जरूर करण पुन्हा एकदा तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अपील झाली या ठिकाणी. परंतु पाहता पाहता संदीपजी चव्हाण सरांचा इशारा आला, इट इज अ वाईट बॉल. ज्या वेळेला वाईट बॉल येईल त्या वेळेला जल्लोष होईल मुर्दाच्या स्टँडमध्ये. ज्या वेळेला विकेट जाईल, ज्या वेळेला डॉट बॉल येतील त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर राई गावामध्ये जल्लोष केला जाईल. यस, एक अतिशय चांगली फलंदाजी दोन्ही खेळाडूंमार्फत होते आहे. कारण की जर आपण वेदांचा विचार केला तर एक अतिशय चांगला टेक्निकली साऊंड फलंदाज आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्यात तो कधीही यशस्वी होऊ शकतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क आलेला नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडूची सांगता होते ते म्हणजे करण याच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. अजून पर्यंत तरी 12च्या सरासरीनं पुढे सरसावतोय तो म्हणजे मुर्धा संघ. यावेळेला मात्र जागेवरून स्ट्रोक क्लिअर करण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे वेदान याचा. थोडासा शफल होऊन जर फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याला यश हे नक्कीच मिळेल. यस तुषार, आतापर्यंत 11 चेंडू फेकून झाले टोटल मैदानाच्या आत, 2च बॉल डॉट खेळलाय म्हणजे वर्चस्व आतापर्यंत टीम मुर्दा संघाचं. करण मात्र पुन्हा एकदा तयार. वेदांत पाटील नो बॉल पंचाने घोषित केलाय. काहीतरी घडलंय विचित्र या बॉलवरती. एकच धाव मिळणार या बॉलवरती. 1+1 कसला नो असेल पंच सांगतील. ओव्हर स्टेपिंग झालेत. करण मात्र केली आहे चुकी. फायनलच्या मॅच मध्ये आपण चुक्या करू शकत नाहीये. यापूर्वी झालेल्या चुका आपण फायनलच्या मॅच मध्ये दुरुस्ती करू शकतो, परंतु अशा प्रकारच्या चुका जर झाल्या तर प्रतिस्पर्धी संघाला तो एक बेनिफिट दिला जाईल. या बॉलवरती मिळतील 2 धावा. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या फटक्यावरती 26. काय बॅटिंग करतायत भौमिकने तर इम्प्रोवायझिंग बॅटिंग केलंय. दुसऱ्या बाजूला वेदांत पाटील त्यांना चांगली साथ देतोय. 1 जर पाहिलं गेलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि षटक क्रमांक आपण दुसरा पाहताय. शेवटचा 3 बॉल, फ्री हिटची संधी, एक मुक्त फटका खेळण्याची संधी, फलंदाजांना आवडणारा बॉल आणि गोलंदाजांना नको नको असं वाटणारा बॉल, अर्थातच फ्री हिट. या बॉलवरती किती धावा येतील पाहणं महत्त्वाचं राहील. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त टेलिकास्ट केले जाते जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. नेहमी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं टेलिकास्ट केले जाते. बोलत यार करण मात्रे स्ट्राईक एंडला भौमिक. शेवटचा बॉल फ्री हिट होता, केलाय मिस. लेग कटर जो आपण केला पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघाला. जस्ट पाटीलच्या हातामध्ये निघून चाललाय. थोडंसं मागं षटक राहिले. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत. चांगली सुरुवात टीम मुर्दा संघाच्या माध्यमातून. निश्चितच एक अतिशय अफलातून सुरुवात झालेली आहे. 26 धावपर्यंत मजल मारतोय. येणाऱ्या 3 षटकार जर 50 धावसंख्येपर्यंत धावसंख्या जमवू शकला मुर्दा संघ तर एक अतिशय महत्वाची टोटल जेम्स बॉन्ड राई संघाच्या विरुद्ध उभी करेल असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाही आहे. कारण की भौमिक आणि वेदांत अजूनही स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवर सुखरूप आहेत. एकूणच या सामन्याचा विचार केला तर त्यांचे दोन्ही तगडे फलंदाज आहेत ते राईच्या मैदानावर आपला तग धरून बसलेले आहेत. तर येणाऱ्या 3 षटक हे कोणाच्या बाजूने असतील ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की एका साईडला भौमिक, एका साईडला वेदांत, एका साईडला जश पाटील गोलंदाजी मार्कवर. या क्रिकेट रसिकांचं मनोरंजन गुढीपाडव्याच्या या शुभ पर्वावर या दोन्ही संघांच्या खेळाडूंमार्फत होत आहे असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाहीये. यावेळेला मात्र जेम्स बॉन्ड राई संघाच्या सर्व ताफ्याला विचार करायला लावलंय, भाग पाडलाय मुर्दा संघानं. अशा प्रकारची फलंदाजी होते. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतोय द वंडर बॉय ऑफ राईगाव जश पाटील. तर दुसरं षटक ज्याने संपुष्टात आणलं तो म्हणजे करण म्हात्रे, एक वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर. 26 धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
बघूया जस्ट टू वेदांत. यावेळेला वेदांत थोडासा काही शफल होत नाहीये, तर या षटकात तो शफल होणं चालू करेल किंवा काय. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू गगनभेदी मारलेला आहे आणि यावेळेला मात्र मोठा गडी बाद होण्यापासून वाचलेला आहे. प्रिन्स मात्र यांनी काय व्यवस्थितरित्या जज केलेला नाहीये. चेंडू 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. जीवनदान मिळलं जात आहे ते म्हणजे वेदांतला. ज्या वेळेला वेदांतने कॅच सोडला प्रत्येकांचे हात डोक्यावरती गेले, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर वेदांतचा एक महत्त्वपूर्ण झेल होता आणि क्षेत्ररक्षक मला वाटतं प्रिन्स होते, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दर्शवला. परंतु फायनलच्या मॅचचं प्रेशर वेगळं असते आणि ते प्रेशर या ठिकाणी जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघावरती दिसून आलेलं आहे. बॉल होते यार जज पाटील ओव्हर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल. इथे एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न, फटका तर लाजवाब आहे. या बॉलवरती फक्त 2च धावा मिळतील. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं वेदांतची झेल उडाली, कॅच केली ड्रॉप आणि वेदांतने सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले. तो प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु थोडासा मागून बॉल गेला, थोडासा लांबून बॉल गेला आणि पाहत असताना 2 धावा मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 30च्या घरामध्ये 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या वेळेला मात्र जेम्स बॉन्ड राईस संघाला मोठा श्वास घेणं गरजेचं आहे. यावेळेला अफलातून चेंडू. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता. अक्षरशः खांद्याच्या हाईटनं चेंडू जातोय. यष्टीरक्षक हितेश मात्र याच्या हातात निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. चेंडू हाताळून झाले 3. ज्याच्या वेळेला यष्ट्यांच्या मागे हितेश म्हात्रे असतील त्या वेळेला नो डाऊट अबाउट इट राईट टीम चांगली गोलंदाजी करते, आपण नेहमीच पाहिलेलं आहे. प्रत्येक बॉल कसा टाकायचा आहे हितेशने ओळखलेला आहे आणि हितेशने पहिलाच सांगितलं होतं थोडासा आतमध्ये येणारा बॉल टाकायचा आहे आणि जबरदस्त गोलंदाजी आता मात्र जज पाटील करते कमबॅक. टीम राईस संघासाठी 30 ही धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. बिनबाद नाबाद जिंदाबाद, चांगली सुरुवात. मुर्दा टीमच्या माध्यमातून राहिले गेले, परंतु वेदांत डॉट बॉल जास्त करतायत. 11 बॉलमध्ये फक्त 11 धावा लागल्या आहेत आतापर्यंत वेदांतच्या बॅटमधून आणि 6 बॉलमध्ये 14 धावा आणि 4 बॉल डॉट देखील खेळले आहेत वेदांत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. वेदांत याच्या का लक्षात येत नाही आहे की समोर भौमिक सारखा उंचगुरा भला मोठा खेळाडू आपल्या समोर आहे. एक स्ट्राईक रोटेट करून जर भौमिक याला स्ट्राईक देण्यात आली तर एक निश्चितच अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत भौमिक याने या सामन्यात केलेली आहे. आपल्या संघासाठी 2 षटकारांची धावसंख्या केलेली आहे, ती म्हणजे 14 धावसंख्या केलेली आहे. तर एखादा सिंगल एखादा डबल्स कन्वर्ट करावा, कारण की जयेश पाटील सारखा मोठा गोलंदाज तुझ्या समोर असताना वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र 4-1 होता. इट गॉन स्माइल्स फ्रॉम वेदांत पाटील. यस, मी ही सिकंदर आहे असं दाखवत षटकार ठोकतोय. फलंदाजी होत आहे. वेदांत पाटील याच्या बॅट मधून बऱ्याच कालावधीनंतर षटकार पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. टेनिस क्रिकेटचा दर्जा उंचावणारा फटका होता. लेदर क्रिकेटचं पुरेसं ज्ञान असलेला खेळाडू आणि तितक्याच चांगल्या ताकदीचा फटका ठोकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. 12च्या सरासरीनं पुढे सरसावतोय तो म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाचा संघ. यावेळेला मात्र स्लोअर 1चा मारा झाला जयेश पाटील. स्लोअर 1वर आघात होतोय तो म्हणजे वेदांत याच्या मार्फत 6 धावेसाठी. यावेळेला मात्र प्रिन्स एक नवीन उभरता हुआ सितारा आणि त्याला सामोरील आव्हान असेल ते म्हणजे भौमिकचं भलं मोठं पहाडासारखं आव्हान पेलावं लागेल, ते म्हणजे प्रिन्स मात्र याला लक्षात घ्या. अशाच मोठमोठ्या भट्टीतून नवीन खेळाडू तयार होत असतात. तीच नामी संधी प्रिन्स मात्र याला आलेली आहे. तर यावेळेला मात्र गोडदेवचं ते षटक विसरता कामा नये. प्रिन्स याचा निर्धाव षटक होता. तर बघूया तीच पुनरावृत्ती करतोय का भौमिक याच्या अगेन्स्ट. मात्र यावेळेला आव्हान भौमिकचा असेल. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. यावेळेला पंचांच्या दृष्टिकोनातून वाईट असेल खराब चेंडू. अव्वांतर धावेचा इशारा येतोय. त्याचप्रमाणे
वन बाउन्सचा इशारा येतोय किंवा काय पंचांच्या मार्फत? यस, वन बाउन्स असेल. स्क्वेअर लेग पंच संकेत पाटील यांचा इशारा येतोय. तर पुन्हा एकदा धावसंख्येकडे लक्ष दिलं तर 37 धावसंख्या झालेली आहे प्रिन्स मात्रे भौमिक साठी. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत. इट्स टेकन. आपल्या पहिल्या चेंडूवर भौमिक मात्रेला माघारी धाडतोय तो म्हणजे प्रिन्स. अतिशय चांगला झेल टिपतोय तो यश घरात. सातत्याने वाढलेला दिसतोय गोलंदाज. आणि प्रिन्स जर पाहिले गेले तर एक अनुभवी आहेत, यंग टॅलेंट आहेत. बोलत यार लेग कटरचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर चालला आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक वाईट बॉल. प्रिन्स चांगला लेग कटर फिरवतात, परंतु पडल्यानंतर भरपूर बाहेर निघतोय आणि त्याच कारणाचं कुठेतरी वारंवार वाईट येत आहेत. परंतु प्रिन्सने जी महत्वाची विकेट होती ती म्हणजे भौमिकची, ती मात्र मिळवून दिली मैदानाच्या मध्ये. संघाची धावसंख्या फटकावरती 37. सरासरी तर चांगली गाठलेली आहे. 38 धावा फटकावरती 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. या पुढचा बॉल पिक केल्या बॉलला फटकावेत केलाय मिस टायमिंग आणि पहा जबरदस्त प्रिन्सच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. लेदर क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी तिलक वर्मा मुंबई इंडियन्सचा लेफ्ट हँडेड फलंदाज, त्याच्या जोडीला एक ॲड फिल्म सुद्धा त्यानं बूस्टची केली. तोच प्रिन्स मात्रे आता गोलंदाजी मार्कवर आहे. 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद करतोय आणि ऑन हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक होईल किंवा काय ते तर ऑन हॅट्रिक असेल प्रिन्स मात्रे. तर नंबर 4 वर इन ऍक्शन मध्ये जातोय विनोद. प्रेमानं मॅडी या नावाने प्रसिद्धी मिळवलेली आहे टेनिस क्रिकेट जगतात. बघूया कशा प्रकारे खेळून काढतोय या ऑन हॅट्रिक वर असलेल्या प्रिन्स मात्रे यांना. या वेळेला मात्र अतिशय चांगला रॉंग वन चेंडू हाताळला होता प्रिन्स याने. 1 धाव पळून पूर्ण झालेली होती, मात्र 2 धावात कन्वर्ट केली जात आहे. ओव्हर थ्रोईंग होत आहे. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. या धावसंख्येवर 40 ही गाठत आहे. भौमिक यानं अतिशय चांगल्या प्रकारचा पाया रचला होता. वेदांतनं त्याच्यावर भिंती चढवलेल्या आहेत, मात्र गरज आहे ती मुर्दा संघाला चांगला कळस रचण्याची. बघूया कोणता फलंदाज येऊन तो कळस रचून जातोय ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जातील ना, त्या जेम्स बॉन्ड राईट टीमला कुठेतरी शेवटच्या क्षणाला खटकले जातील. जर बॅकअप असतात अजय पाटीलचा तर नो डाऊट अबाउट इट या ठिकाणी एकच धाव असते.
ज्याप्रमाणे हिट केला गेला तो म्हणजेच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर प्रिन्स म्हात्रे यांच्या माध्यमातून धीमे गतीने टाकलेला बॉल होते शरीरविधी मारा पाहायला मिळतो बॉल चालला मागे. ज्या वेळेला तुम्ही जेवढ्या चांगल्या स्पर्धा खेळाल जेवढ्या जास्ती तुमची प्रॅक्टिस असेल त्यावेळेला तुम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करू शकता आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रिन्स म्हात्रेंना आपण बघतायत. पहिल्या मॅचमध्ये प्रिन्सने चांगली गोलंदाजी केली बॅटिंग मिळाली नाही आहे. दुसऱ्या मॅचमध्ये प्रिन्सला फक्त गोलंदाजी मिळाली गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी चांगली गोलंदाजी केली परंतु तिसऱ्या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर जी बॅटिंग त्याने केली जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. ही मॅच कोण जिंकेल हे पाहणं मात्र महत्वाचं राहणार आहे मैदानाच्या आत. एका बाजूला मुर्दा आहे दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघ. एका बाजूला जर पाहिले तर बॅटिंग करताना मुर्दा संघाला आपण बघतायत बॉल तयार प्रिन्स म्हात्रे षटकातील शेवटचा बॉल अंतिम बॉल संघाची धावसंख्या 41 झाले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला मात्र अफलातून फटका आहे विराट कोहली स्टाईल मध्ये फटका टोकलाय वेदांत यांना. जसा पाकिस्तानच्या अगेन्स्ट विराट कोहलीने षटकार टोकला होता त्याच षटकाराची पुनरावृत्ती होते ती वेदांत याच्या मार्फत. मजल मारतोय तो म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघा. अफलातून फटका ठोकलाय बघूया पुढचा चेंडू प्रिन्स याचा वेदांत याच्यासाठी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा हितेन पाटील आहेत आणि चौकार. या वेळेला मात्र खूप खराब क्षेत्ररक्षण होत आहे जेम्स बॉन्ड राईस संघामार्फत या संपूर्ण दिवसात. यस या वेळेला मात्र खूप खराब क्षेत्ररक्षण होतं या संपूर्ण दिवसात जेम्स बॉन्ड राई संघामार्फत तितकंसं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये. जनरली आपण एक्सपेक्ट करत नाही जेम्स बॉन्ड राई संघामार्फत खराब क्षेत्ररक्षण कारण की अतिशय चांगले फिल्डर्सच्या जोरावर खूप चांगल्या टुर्नामेंट जेम्स बॉन्ड राई संघानं जिंकलेल्या आहेत. मात्र यावेळेला आजच्या दिवसात गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर खराब क्षेत्ररक्षण होत आहे जेम्स बॉन्ड राई संघामार्फत. टीम मुर्दास्फोट मुर्दाच्या 51 धावा कंप्लीट झाल्या. अभिनंदन टीम मुर्दास्फोट मुर्दा. ज्याप्रमाणे बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज आघाडीचे आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हितेश यांना आपण बघताय. जरूर हितेशला आता कमी धावा खर्च करायचे आहेत. फायनलची मॅच आहे 50 झाल्यात. मुर्दाने इथून जर पाहिले तर येणारा धावा त्यांच्यासाठी एक ॲडव्हान्टेज असेल किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपात असेल कारण की 50 धावा तर फायनलच्या मॅचमध्ये भरपूर होत आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला बॉल चालला तो म्हणजेच डीप बाकवर्स गेला. सौरभ आहेत आणि सौरभच्या माध्यमातून देखील चुकी झाले. या मॅचमध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षकाने प्रत्येक गोलंदाजीने केलेल्या चुका शेवटच्या क्षणाला टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघाला कुठेतरी महागात ठरल्या जातील. परंतु असं नाही आहे की मुर्दाकडेच बॅटिंग लाईनअप आहे मुर्दा टीमकडे बॉलिंग लाईनअप आहे. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईकडे देखील एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ज्याप्रमाणे जज पाटीलला आपण पाहताय मोहितला पाहताय गेल्या मॅचमध्ये 40 धावा ज्याने केल्या. प्रिन्स म्हात्रेला आपण बघतायत. करण म्हात्रे देखील आहेत. अजय पाटील देखील आहे. हितेश देखील आहेत. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर प्ले अँड मिस या धावामध्ये मला वाटते वेदांतने 5 ते 6 बॉल डॉट खेळलेत परंतु त्यांनी जे धावा बनवल्या त्या मात्र जबरदस्त. 16 बॉलमध्ये आतापर्यंत 27 धावा ज्याने बनवल्या आहेत तोच वेदांत पाटील स्ट्राईक रेटवरती आहे. पहा मध्यंतरी वेदांत भरपूर चांगले खेळायचे परंतु दुखापतीने ग्रस्त झाल्यानंतर थोडंसं जर पाहिलं गेलं तर डोळ्याला बॉल लागला तिथून जो गॅप मिळाला गेला आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलं वेदांतने आणि पुन्हा एकदा मुर्दा जो टीम बॅकफुटला होती पुन्हा एकदा फ्रंटफुटला येताना दिसते. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत टीम मुर्दा संघाच्या माध्यमातून राहिली गेली. यस या वेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू हाताळला जातोय हितेश म्हात्रे यांच्या मार्फत. चेंडू बॅटची आउटर एज घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. एक धाव पडून पूर्ण होतंय. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा जास्त मानस दिसतोय वेदांत याचा. जेव्हा त्याने स्ट्रेट बॅटने फटके खेळलेत षटकार ठोकलेत. बघूया या एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. या धावसंख्येवर एखादा षटकार मॅडीच्या बॅटमधून येईल का. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली आहेत यश खरात
आणि सुखरूप टेपला जातोय. या वेळेला मात्र मॅडी नाउ बॅक इनटू द मी पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. एकूणच फायनलचा हा सामना असेल अग्रिकोई युवा चषक 2025 मधील 7वी स्पर्धा आहे ही. नंबर 5 वर इन ऍक्शन मध्ये हर्ष जातोय. यावेळेला मात्र हर्ष याचा नंबर खूप मागे लागलाय. एक अतिशय चांगला नवीन उभरता हुआ सितारा मुरदास क्रिकेट मुरदाचा. यावेळेला मात्र इतकॉन स्माइल्स हर्ष आल्या आल्या षटकार ठोकतोय हितेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 या धावसंख्येवर. यस डीजे पार मिळतील धावा 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते 59 धावा. शेवटचा ती बॉल स्ट्राइक वरती हर्ष भोईर आणि बॉलिंग ट्रॅक वरती हितेश मात्र तयार. शेवटचा बॉल त्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक पोहोचताय चांगला झेल. प्रिन्स मात्र टिपलाय. 59 धावा झाल्यात. 30 बॉल मध्ये करायचे आहेत त्यामध्ये 60 धावा. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईट. सर्व भक्तांनी या भंडाराचा लाभ घ्यायचा आहे. डबकॉल येथे बालयोग सदानंद महाराज यांच्या राहत्या घरी मंदिरामध्ये सत्यनारायणची पूजेचं आयोजन केलेलं आहे. तसंच गाव पंचायत मंडळ राई यांच्या माध्यमातून सर्वांना नम्र विनंती आहे संध्याकाळी महाप्रसाद आणि भंडाराचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद विशाल, धन्यवाद तुषार, धन्यवाद संकेत, धन्यवाद जेम्स बॉन्ड राई. सर्व प्रेक्षकांचं या मेगा फायनलमध्ये अंतिम सामन्यामध्ये खूप सारं स्वागत. आणि नवीन वर्षाचं गुढीपाडव्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांचं आणि जे 8 संघ खेळले त्या संघामध्ये हे 2 संघ पुढे आले जेम्स बॉन्ड राई आणि मुर्दा मास्टर्स.
आणि नक्कीच आपण लाईव्ह माध्यमातून JTC यांचे देखील धन्यवाद. आणि खास विशेष भरत पाटील गेल्या 35 वर्षापासून त्याच्या अधिक आमच्या बरोबर आहेत. भरत मोडसर पाटील भरतदा आणि एक माजी क्रिकेटपटू आहेत आणि एक आमचे चांगले सल्लागार आहेत. त्यांच्या माध्यमातून जो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. नक्कीच चांगली बसण्याची व्यवस्था सोपी आहे आणि नक्कीच पाहुण्यांचं स्वागत केलं जातं या मंचावरती. आणि नक्कीच गेले कित्येक दशकापासून ईशा डिजिटल साऊंडचे प्रोप्रायटर बाबा मंगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील स्वागत केलं जातं. दर्पण यांच्या माध्यमातून करणला प्रत्येक षटकासाठी 100 रुपये. खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. चेंडू येतो, जास्त लांब जातोय, मात्र जास्त धाव मिळणार नाही आहेत. 2 धावांचा फटका स्टार्ट ऑफ द फाउंडेशन जेम्स बॉन्ड राई. 7 धावांचं आव्हान. मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. पहिले त्यांनी दाखवतात करण म्हात्रे आणि त्याचे पार्टनर मोहित पाटील. सुरुवात तर केली करणने की या धावांचा आम्ही प्रामाणिकपणे पाठलाग करणार आहोत. जर मुर्दा संघाने केल्या तर राई संघाला आम्हाला करायचे आहे टीट फॉर टॅट, जसं त्याचं उत्तर द्यावं लागेल. धनेश तयार. इथे चांगला बॉल आहे, कमबॅक केलं धनेशने. आला आणखीन एक डॉट बॉल. सुंदर अप्रतिम चेंडू आहे. नक्कीच 60 धावांचं लक्ष तुषार आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या आहेत. मात्र प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा तुम्हाला करायच्या आहेत. मात्र कुठला गोलंदाज आपल्याला शोधावा लागेल, त्याच्या गोलंदाजीमध्ये जास्तीत जास्त धावा कशा काय येतील आज नक्कीच प्रामाणिक प्रयत्न असेल. हा देखील मोठा फटका येतो, मात्र जास्त धावा मिळणार नाही. मिळतील 2 धावा. 2-2 धावा चालतील, मात्र धावा येणं गरजेचं आहे. कशा प्रकारे धाव येणं गरजेचं. प्रत्येक षटकारीकरिता मला वाटते 100 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे दर्पण यांच्या माध्यमातलं टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघाला. म्हणजेच आता त्या संधीचा जो लाभ घ्यायचा आहे, त्याचबरोबर जर आपल्याला राईस संघाला विजय देखील करून द्यायचा आहे. कालच्या दिवसात राईस संघाने तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय, परंतु आज राईस संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पटकावलं तर अजून त्यांच्या गावाला बरं वाटणार आहे. परंतु मुर्दा संघ देखील विचार करतोय आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या राईच्या नगरीमध्ये आपण आलात तर या राईच्या नगरीमध्ये आपल्याला प्रथम क्रमांकाचं ट्रॉफी पटकवायची आहे. ही ट्रॉफी आपण बघतायत किंग ट्रॉफी आहे. मात्र बजाज स्पोर्ट्स या शॉपमधून आल्यात AA कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आल्यात. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच AA कंस्ट्रक्शनचे मालक तसेच चांगले व्यक्तिमत्व त्यांचे देखील धन्यवाद. खास करून भावेश परशुराम पाटील यांचे देखील धन्यवाद. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र धनेश जास्त पोचला नाही आहे. मात्र 1-2 पाऊल कमी पडला. मात्र मिसफिल्ड आता मात्र हा चुकी घडते. अतिरिक्त 1 धाव. मात्र या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र कुशाला चेंडू सापडत नाही आहे. मात्र काय चालले, काय घडतं, काय बिघडतं, मात्र ह्या चुका कुठे थांबवला पाहिजे. मगाची जेम्स बॉन्ड राई संघाने चुका केल्या, मिसफिल्ड केल्या. मात्र झेल सुटल्यानंतर चौकार देखील आला होता, ओव्हरथ्रो देखील केलं होतं. मात्र तिथेच सेम मुर्दा मास्टर देखील करते असं म्हटलं हरकत नाही आहे. 60 धावांचं लक्ष आहे. असोसिएशन कसं असावं तर हे सातत्याने या असोसिएशनच्या माध्यमातून दर्शवून दिले गेलेलं आहे. आगरी कोळी युवा चषक आणि आगरी कोळी असोसिएशन जे आहे 8 टीमचं, त्यांचं मी जेवढं कौतुक करेन तितकं कमीच राहील. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर सकाळी थोडंसं उशीर झाला. मला वाटते 10 वाजता पहिला बॉल पडायला पाहिजे होता, 10:30ला पडला. परंतु शेवटची मॅच कशी व्हायला पाहिजे तर आपण पाहतायत लाख मुलाची स्पर्धा. अगदी जर पाहिलं गेलं तर पहिलं 5-5 षटकांचे सामने होतात, त्यानंतर 4 षटकं, त्यानंतर 3 षटकं, काही क्षणाला 1-1 षटकांचे देखील सामने होत आहेत. परंतु हे असोसिएशन म्हणले गेले या मीराबाईंच्या परिसरातील की जे सकाळी 10 वाजता ॲक्युरेट बॉल पहिला पडतो आणि संध्याकाळची मॅच अगदी जर पाहिले गेले तर वेळेवरती प्राप्त होते. नक्कीच. मात्र दिवस थोडे देखील मोठे होत चाललेले आहेत. मात्र हे वेळेचं बंधन सर्व संघाने ठेवलं पाहिजे. सुरेख फटका, मात्र जास्त धाव मिळणार मिळतील या 2 धावा. 2-2 धावा चालू आहेत जेम्स बॉन्ड राई संघाच्या. करण आणि मोहित यांच्या बॅटमधून 60 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये. आणि नक्कीच आतापर्यंत या 6 चेंडूमध्ये धनेशला मदत जाते तर 9 धावा. जबरदस्त गोलंदाज करतोय. आणि नक्कीच येणारा गोलंदाज कोण असेल, कमीत कमी धावा देणारा कोण गोलंदाज असेल, गडी बाद करणारा गोलंदाज कोण असेल, किंवा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करतील मोहित आणि करण म्हात्रे.
आपण बघतोय मेगा फायनल अंतिम सामना बघतोय. आयोजक जेम्स बॉन्ड राई आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण बघतोय आगरी कोली युवा चषक. थोडी चर्चा सुरू आहे मोहित आणि करणची. इथे देखील चर्चा सुरू आहे. भौमिक आणि पॅडी यांची चर्चा सुरू आहे. मात्र येणारे 6 चेंडू कशा काय टाकले पाहिजे, कशा माध्यमातून टाकले पाहिजे, कुठल्या टप्प्यावर टाकले पाहिजे, ही थोडी चर्चा सुरू आहे. आणि ते थोडं मास्टर माइंड देखील त्यांनी केलेलं आहे. मात्र ह्या गोलंदाजाला कमीत कमी 15 धावा आल्या पाहिजे. 24 बॉल करायचे आहेत 51. 18 बॉलमध्ये 55 केलेत मोहितने. मोहितला माहीत आहे धावा कशा करायच्या आहेत. आता त्याला या धावा करायच्याच आहेत. तुमच्याकडे 6 बॉल एक्स्ट्रा असं म्हणावं लागेल, कारण की गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलेत 18 मध्ये 55 मोहितने वन मॅन शो केलेत. आणि त्याच कारणास्तव त्याला माहीत आहे फलंदाजाला अगदी कसं घेऊन चालायचं आहे, गोलंदाजाला कुठल्या बॉलवरती वार करायचा आहे. आणि हर्ष मोहित या टीमचे एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आहेत. हर्ष मोहितला नेहमी आपण पाहिलं विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु आता मात्र करण मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला पडतं. हर्ष मोहित या षटकामध्ये धावा खर्च करतील का मुर्दास स्पोर्ट मुर्दास संघाचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व कायम ठेवतील. बॉल तयार. पहिला बॉल उडाला आकाशात. बॉल जाईल डिक्लेरेशन झोन. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 11 धावा धावफटकावरती जरूर लागल्या गेल्यात. नक्कीच लेफ्टीसाठी थोडं आखूड मैदान जर असलं मात्र तिथे फटकेबाजी करणं हे चांगलं आहे. मात्र तिथे कुठल्याच पद्धतीनं आपल्याला धोका पत्करता येणार नाही, कुठल्या प्रकारचा झेल देखील जाणार नाही. दर्पण पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलं. प्रत्येक षटकारीकरिता मोहित आणि करण यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 3 जर मानेल तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. थँक्यू. इथे अखूट टप्प्याचा बॉल होता त्यावरती गेले आक्रमण. करण एवढे लांब मारतायत ना, जर 360चं ग्राउंड असतं तर आतापर्यंत मला वाटते धावसंख्या जी आहे ना 12 ते 13 या अगदी आकड्यावरती ती जवळपास 25 ते 30 पर्यंत गेली असते. नक्कीच. मात्र ओपन मैदानमध्ये जर अशी फटकेबाजी केली ना तर नक्कीच करण हा सामना एकतर्फी आणून जिंकून देईल. मात्र त्याला आखूड मैदान असल्या कारणास्तव 2-2 धावाचे फटके सुरू आहेत. मात्र धावा देखील सुरू आहेत. मात्र डॉट चेंडू येता कामा नाही जेम्स बॉन्ड राय संघाच्याकडे. प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 12 करायचे आहेत, कारण की 60चं लक्ष असताना 5 ओव्हरमध्ये तुम्हाला जर 12 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये होत आहेत तर नो डाऊट अबाउट इट. प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा जर येत आहेत तर प्रत्येक षटकामागे 12 येत आहेत तर मॅच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघ जिंकू शकतो. नक्कीच. मात्र पहिल्या शतकामध्ये फक्त आणि फक्त 90 धावा आल्या होत्या. थोडं कमबॅक केलं पाहिजे. कुठेतरी कमेंटमेंट केली होती आम्ही 60 धावा चांगली बॅटिंग करणार. मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी देखील चालू आहे हर्ष यांची. हर्ष देखील चांगला गोलंदाज आहे आणि अनुभव देखील चांगला आहे. अनुभव फार मोठा आहे हर्षला. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट फार मोठा अनुभव हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. हर्ष मोहित पुन्हा एकदा तयार. बॉल चालल्या डीप विकेटला. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी भौमिकचं. या बॉलवरती फक्त एक सिंगल प्राप्त होईल. मोहित करती का चांगली बॅटिंग हा प्रश्नचिन्ह संपूर्ण राई गावाला, हा संपूर्ण प्रश्नचिन्ह संपूर्ण अगदी जर पाहिले गेले तर प्रेक्षकांना आता उभा राहिलाय. धावा धावफटकावरती 1च्या मदतीने जाऊन पोहोचतात 14 धावा. षटक क्रमांक 30 दुसऱ्याचा खेळ आपण बघतायत. हर्ष भोईर 3 बॉल फेकून झालेत. 5च धावा हर्ष आतापर्यंत खर्च केल्यात. नक्कीच तुषार. हा सामना देखील सुमित ढिकलो लाईव्ह बघतोय. मोहित लाईव्ह बघतो, तो घरी फोन केला देखील होता त्याला. मात्र शुभेच्छा देखील आपल्या आलेल्या स्पर्धेला सुमित ढिकले यांच्या माध्यमातून. मात्र बॅटिंग करावी लागेल दोघांनाही. आपला सामना जिंकून द्यायला लागेल. आपला घरचा सामना आहे आणि आपण स्वतः आयोजक आहेत. मात्र तितकेच चांगले गोलंदाज हर्ष देखील आहेत. सुरेख चेंडू अप्रतिम ऑनसेटला फटका मारतोय. नक्कीच किती धावांचा फटका असेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. मात्र एकच धाव समाधान. 60 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची गरज आहे. मात्र आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 15. म्हणजे कुठेतरी राईस संघ 9 धावेनं मागे आहे. परंतु एखादा षटकार जर आला तर कमबॅक राईस संघाचं देखील केलं जाईल. बॉल तयार. हर्ष भोईर षटकातील 5वा बॉल घेऊन स्ट्राईकवरती करण म्हात्रे. ऑन साईडला बॉलला वळवलं गेले. पुन्हा एकदा डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतो. सुस्वागतम. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राही आयोजित आपण बघतायत आगरी कोळी युवा चषक 2025 आपण पाहता. हर्ष भोईर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकवरती मोहित पाटील तयार झालेत. हा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल का मैदानाच्या बाहेर.
आशा निराशा थोडीशी डगमगलेली दिसते, कारण की जो षटकार जायला पाहिजे होता त्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या आहेत. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटका जाऊन पोहोचतायत. त्यामध्ये 18च्या घरामध्ये येणारे बॉल असतील 18 बॉल करायचे आहेत 42. यापूर्वी आपण 18 मध्ये 55 केले आहेत. आता 18 मध्ये तुम्हाला करायचे आहेत टोटल 42 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. कम ऑन डीजे. तुला बघून मॅटी धावसंख्या झालेली ती 18. या शतकात देखील 90 धावा आलेल्या आहेत. मात्र गडी बाद नाही आहे. करण आणि मोहित चांगले शॉर्ट बॅट्समन आहेत. मात्र धावांची तर गरज आहे. एक 2-2 धावा चालणार नाही तुषार. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. 42 धावा 18 चेंडू 42 धावा. बघायचं कोण हारतं कोण जिंकतं. बघतो मेगा फायनल जेम्स बॉन्ड राई आयोजित आगरी कोहली युवा चषक आपण बघतोय. मुर्दा वर्सेस जेम्स बॉन्ड राईज. अगदी एक समोर फटका येतो. मात्र फटका जातोय डी झोन मधून. जास्त धावा मिळणार नाहीत. मिळतील या 2 धावा. कारण भरपूर प्रयत्न सुरू आहे करणचे. तुषार समोर खेळण्याचा चांगला प्रयत्न आहे. मात्र बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येत नाही आहे. आड्या पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न चांगला आहे. मात्र समोर देखील फटकेबाजी जर केली तर मोठे फटक्यांची जी अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. लेफ्टीला फार मोठा ॲडव्हान्टेज कमी आहे या ग्राउंडवरती, परंतु करणने आजच्या दिवसात चांगली बॅटिंग केले आणि त्याच करायचा अनुभव संपूर्ण जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राहीने करण मात्रेवरती दाखवलाय. करण आणि मोहित पाटील ही सलामीची जोडी नॉट आउट आतापर्यंत खेळते 20 या धावसंख्येवरती. इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. आला एक डॉट बॉल. मॅचमध्ये जेव्हा डॉट बॉल येईल ना तेव्हा मुर्दा टीमचं जल्लोष आणि अगदी ज्या वेळेला जर पाहिलं गेलं षटकार चौकार येतील नो डाऊट अबाउट इट. राईट टीम देखील जल्लोष करणार आहे. परंतु हितेश आता मात्र काहीतरी सांगण्यासाठी पुढे आलेत. परंतु पाहूया पुढच्या बॉलवरती काय घडणार आहे. इथे समोरच्या इशाने ठेवला चेंडू होता, समोरच्या इशाने खेळलाय. एवढं इझी तर तुम्ही क्रिकेटमध्ये फटकेबाजी खेळू शकत नाही. हिट डायरेक्ट हिट नाही होऊ शकले. या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात झाली. 15 बॉल आणि इथून देखील करायचे 38 धावा टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईट संघाला. नक्कीच तुझ्या चांगली फेकी देखील विनोदच्या माध्यमातून बघितले आपण. मात्र व्यवस्थित चेंडू पकडता आला नाही गोलंदाजाला धनेशांना. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू सापडला असता कदाचित किंचित मोहित धावा झाला असता. मग तसं इथे घडत नाही आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावांची गरज आहे 38. 15 चेंडू 38 धावा. मॅच अजून देखील दुरावलेला नाही. असं नाही आहे की हवेचा वेग नाही आहे. हवेचा वेग नसताना गुड शॉटचे क्वालिटी दर्जाचे चेंडू आहेत. एक हॅवी बॉल म्हणून सातत्याने गुड शॉट बॉलचा उल्लेख केला जातोय आणि ते जर बॉल एखाद्या स्पर्धेमध्ये असतात तर त्या बॉलवरती आपण आक्रमण केल्यावरती षटकार जाणं अपेक्षित आहे. पहा एवढ्या लांब बॉल जातो पण तो डिक्लेरेशन झोनमध्ये जातो. आणखीन 1-2 धावा मिळतील. मी मगाशी बोलले लेफ्टीला ॲडव्हान्टेज नाही आहे. मात्र ओपन जर मैदान असलं तर तुषार तर नक्कीच धावसंख्या थोडी वेगळी दिसली असती. मात्र आतापर्यंत करणने तिथे 6 चेंडू तिथे खेळलेला करण. मात्र 2-2 धावा सुरू आहेत. मात्र मोठे फटके अजूनही आलेले नाहीत. जी अपेक्षा आहे ती चौकड सरकारांची. त्या ठिकाणी जर षटकार असतात तर आतापर्यंत टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघ मॅच जिंकला असता, कारण की एवढे फटके त्या ठिकाणी सुंदर खेळलेत. करण ऑन साईडला बॉल चालला निघून क्षेत्ररक्षक पोहोचतात. या बॉलवरती आले एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 25 धावा. 2.5 बॉल फेकून झालेत. येणारे बॉल 13 बॉलमध्ये करायचे 35. मोहितच्या बॅटमधून इथून देखील एक मोठा फटका या बॉलवरती आला. मॅच मध्ये पुनरागमन करेल टीम राई संघ. नक्कीच मोठ्या फटका आल्यानंतर मॅच मध्ये वापसी घेईल जेम्स बॉन्ड राई संघ. बघायचं येणारा चेंडू ते काय खेळतील.
आणि अपील करतोय आणि अगदी एस्टनच्या मधोमध सापडलेले आहेत आणि पंचांनी आपलं एक बोट उंच करून बाद घोषित केलेला आहे. मोहित परतावं लागेल. मोहितला अगदी मोठा फटक्याचा प्रयत्न होते, मग चेंडू खाली राहतोय. नक्कीच धाव संख्या झालेली ती 25 धाव झालेल्या आहेत आणि पहिल्या ते घडी बांधवतोय. मोहित पाटीलला परतावा लागेल. 25 धावा, 60 धावांचं लक्ष येणार आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाज धनेश आणि 7च धावा दिलेल्या आहेत. जबरदस्त आणि एक गडी बाद करण्याचं यश त्यांना प्राप्त झालेलं आहे. मोहित पाटील यांना परतावं लागते डगआउटच्या इच्छेने. अजून देखील अपेक्षा सोडल्या नाही आहेत जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाने, कारण की यश घरत अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत आणि आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मिस्टर यश घरत. आज यश देखील एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच कारण जर पाहिले तर यशने या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिले गेले तर षटकार चौकारांची बोलभाषा बोललेली आहे. JTC लाईव्हवरती संपूर्ण स्पर्धा बघतायत. यंदाच्या हंगामामध्ये JTCने देखील चांगलं लाईव्ह कव्हरेज केलंय. येत्या काही हंगामात आपण बघणार आहात जुच्या नगरीमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतील त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये JTC लाईव्हला आपण बघणार आहात. याचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत. एक जबरदस्त टेलिकास्ट मीराबाईंच्या नगरीमध्ये देखील अगदी येऊन करतायत. ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण की ज्या वेळेला आपण आपल्या गावातून बाहेर निघतो त्यावेळेला सर्व काही समजून येते. आणि आज जर पाहिलं गेलं तर JTC लाईव्ह अफलादून या परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर JTC वर्क्स करत असताना यापूर्वी आपण मुर्द्याला पाहिलं, त्यानंतर राहिला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना कॉल आहे. ही प्रगती आहे, ही क्वालिटी आहे ती म्हणजे JTCची. धाबा दफडकावर लागल्या गेल्या ते म्हणजेच 25 धाबा, 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल 35. नवीन गोलंदाज मंथन. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जेम्स बॉन्ड राई वर्सेस मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा मेगा फायनल बघतो आपण. हा चेंडू का असेल? वाईट सेसर पंच संकेत पाटील दर्शवतात. असं वाटलं होतं एसटी दर्शकाला हा कुशलला हा चेंडू एस्टनच्या अगदी वरून आला असं वाटलं होतं, मात्र पंचांचं लक्ष बरोबर आहे. योग्य तो निर्णय तुम्हाला दिला जाईल. आपण बघतो मेगा फायनल. नक्कीच कोण हा कप उचलणार? मन का मंथन नंबर 4च्या ओव्हरमध्ये दाखल झालेत आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर मंथन गोलंदाजी करण्यासाठी आले. यंग टॅलेंट आहेत टीम मुर्दा संघाचे. समोर टाकलाय, फटका खेळला हवेत, मिस्टॅपिंग झाला. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक अगदी येत आहेत डाऊन दी बॉल. टिपलाय जेल मला वाटते करणने आणि मंथनच्या खात्यामध्ये जाईल विकेट. फलंदाज OUT आउट. मात्र मोठ्या फटक्यांची गरज असताना आशा होते, अपेक्षा होते, मात्र ही आशा पूर्ण झालेली नाही जेम्स बॉन्ड संघाच्या वतीने. आणि नक्कीच आगमन झालेलं आहे आपल्या राई गावचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब. नक्कीच दौरे भरपूर असतात साहेबांचे, वेळ नसतो, मात्र वेळ काढून कुठल्याच स्पर्धेसाठी पोहोचणं हे महत्त्वाचं असतं. चांगला चेंडू डॉट चेंडू होतोय. अजय नवीन फलंदाज आणि 60 धावांचं लक्ष घेत असताना आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 26 धावा डाव फलकावरती. मुख्य व्यासपीठावर आपण बघतायत भगवानजी पाटील साहेबांचं शुभागमन झाले. एक सुंदर व्यक्तिमत्व या परिसरातील या गावातील आणि खरोखरच क्रिकेटवरती निष्ठावंत प्रेम सातत्याने या साहेबांचं राहिले गेले. त्यांचे शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जेम्स बॉन्ड आज जर पाहिलं तर जो दुसरा शब्द आहे तो बॉन्ड आणि जेम्स बॉन्ड क्रिकेट टीमची बॉन्डिंग चांगली राहिली आणि त्याच कारणास्तव अगदी जर पाहिलं गेलं तर आज एवढा परिवार आपल्याला एकत्रित दिसतोय.
फुलटोस बॉल आहे या ठिकाणी जर बघितलं स्टेट डाऊन ग्राउंड फटका खेळून काढला जातो क्षेत्ररक्षक पोस्ट आहे त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय धीरू आलेत आणि पाहत असताना जर पाहिलं तर 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात सिंगल डबल नाही आता मोठे फटके जर खेळला तरच राईट टीम वर्चस्व राहील नाहीतर जसा संघ चालतोय बॅकफुटला तसंच बॅकफुटला पाहायला मिळेल आतापर्यंत राईट टीमने देखील प्रयत्न केलेत असं नाही आहे की या धावेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेलाच नाही आहे प्रयत्न भरपूर केले परंतु अयशस्वी राहिले गेले 2 फलंदाज करण आणि दुसऱ्या बाजूला मोहितला आपण पाहिलं आणि आता मात्र यश आणि दुसऱ्या बाजूला अजय पाटील यांना आपण पाहतायत इथे ऑन साइडला ओव्हर पिच बॉल लेट पण थेट आर पार दमदार षटकार मोठे फटक्याची नोंद अजय यांच्या बॅटमध्ये आलेला आहे पहिला मोठा फटका 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे आतापर्यंत चौकार षटकार आलेला नाही मात्र अजयच्या बॅटमधून हा येणारा पहिला जबरदस्त मोठा षटकार आहे धावसंख्या झालेली ती 34 धावा झालेल्या आहेत 26 धावांची गरज आहे चांगला कार्पेट ड्राईव्ह खेळतो स्ट्रेट अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळतो मात्र चकवलेलं आहे आणि मात्र चांगलं बॅकअप विनोदांच्या माध्यमातून केलं जातं जबरदस्त विरुला चेंडू चकून गेला होता एकदम कडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता अजय यांच्या बॅटमधून आला होता खणखणीत फटका होता या फटक्यावर आलेल्या त्या 2 धावा मॅडी यांना आपण पाहिलं गेलं जबरदस्त फिल्डिंगचं एफर्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि मॅडीने जो चौकार अडवला ना कुठेतरी या 2 धावा शेवटच्या क्षणाला टीम मुर्दा संघासाठी फार बेनिफिट ठरतील आणि या बॉलवरती मिळतील 2 धावा 2 धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 36 7 बॉल करायचे 24 हा बॉल फार महत्वाचा या बॉलवरती षटकार आला पुन्हा एकदा राहील या बॉलवरती डॉट आला पुन्हा एकदा मुर्दा काय घडेल पाहणं महत्वाचं राहील बॉलर तयार मन का मंथन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर अजय पाटील आलाय पलटवार झालाय टीम राईस संघाचा षटकार मामा एक नंबर मेगा फायनल अंतिम सामना अंतिम षटक मध्ये 6 चेंडू मध्ये 18 धावांची ते गरज आहे चेंडू शिल्लक आहे 6 धावांची गरज आहे 18 कोण हारतं कोण जिंकतं आपण बघतोय आगरी कोळी युवा चषक जेम्स बॉन्ड राही आयोजित जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जे जे संघ खेळले त्यांचा देखील आम्ही आभार धन्यवाद शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 18 3 षटकार 6 चेंडू देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा एका बाजूला मुर्दा एका बाजूने राई मात्र विजेता आणि उपविजेता कुठला संघ ठरतोय 6 चेंडू 18 धावा अजय आणि यश करत मैदानाच्या आतमध्ये बॅटर आणि स्ट्राईक वरती आहे तर यश करत मात्र काहीशी चर्चा सुरू आहे मुर्दा संघाची मात्र 6 चेंडू कशा पद्धतीने टाकले पाहिजे या 2 बॅटरला आपल्याला हा सामना जिंकायचा आहे यश करत आणि अजय पाटील जसा आपण उल्लेख करतो मुर्दा टीमचा भौमिक आहे मौकेच्या क्षणी षटकार मारून मॅचला जिंकू शकतो तसा आमचा ताई टीमचा अजय पाटील आहे हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे अजय पाटीलने जे 2 षटकार खेळले ना तिथून राईट टीम जो शांत डगआउट होता तो मात्र आता टाळ्यांचा कळकाट करू लागला आरडाओरडा या ठिकाणी करू लागलेला आहे येणाऱ्या बॉल 6 करायचे आहेत 18 धावा आता म्हणू शकतो मॅच दोन्ही बाजूने आहे बॅलन्सिंग आहे 50-50 मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतोय यश घरात
गेलेली मॅच आलेल का बोला परत हे देखील नक्कीच पाहणं तुषार, महत्त्वाचं राहील. या 2 चेंडूमध्ये एक षटकार आला ना तर नक्कीच सामन्याला मजा येईल. आणि गोलंदाज आहेत ते मास्टरचे गोलंदाज सतीश भोईर उर्फ गुरु. 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू. कोण हारतोय कोण जिंकतोय? राई वर्सेस मुर्दा. मेगा फायनल अंतिम सामना. विजेता उपविजेता कुठला संघ ठरतोय? सतीश भोईर उर्फ गुरु यश घरसाठी येणारा चेंडू. चेंडू बॅटला इन्साइड येतो तो जास्त धावा मिळणार नाही. चेंडू आता डी झोन मध्ये 2 धावांचा फटका असेला. मिळतील 2 धावा. 5-16. 5 चेंडू 16 धावा. बघायचं कोण जिंकतं कोण हारतं. आपण बघतोय आगरी कोहली युवा चषक आयोजित जेम्स बॉन्ड राई. सुरेख अप्रतिम चेंडू. चेंडू खाली राहिला होता मात्र ही धाव कशा पद्धतीने पंच संदीप चव्हाण आणि संकेत पाटील बाईच्या रूपाने धाव आलेली आहे. मात्र ही धाव येणं गरजेची होती. स्ट्राईक वरती अजय गेलेला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव आलेली आहे. 45 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 4 बॉल आता 15 करायचे आहेत. पहा जेवढे संख्येने टीम राईसाठी समर्थक आहेत तेवढ्याच संख्येने मुर्दा टीमसाठी देखील समर्थक आले. ज्यावेळेला हा बॉल टाकला गेला लगेच मागून तिकडून टाळ्या आल्या. ही एक गरजेची गोष्ट असते कारण की प्रत्येक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम आपल्या गावाच्या माध्यमातून केलं जातं. आणि आता मात्र षटक क्रमांक 5 मध्ये आपण बघताय गोलंदाज मिस्टर गुरु. आणि गुरु का आहेत कारण की 40+ अनुभव आहे. आणि का तर 5व्या षटकासाठी मला ठेवलं होतं. याच षटकासाठी आता मात्र करायचे आहे. देणारे बॉल असतील 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. अजय पाटीलसाठी या पुढचा बॉल. ओहो या बॉल नक्की काय आहे? हा बॉल नक्की काय आहे? वाईट +2. मॅच मध्ये अजून देखील चित्त थरारक पाहायला मिळतोय. क्या बात आहे. येणारे बॉल 4 करायच्या. आता मात्र जर पाहिलं गेलं 12 धावा. 4 चेंडू आणि आता मात्र 12 धावांचं लक्ष आहे. राई परिसरातील आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत आणि जबरदस्त रित्या फायनलची मॅच रंगताना दिसते. येणारे बॉल असतील 4 बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत. कोण जिंकेल कोण जिंकेल? राई की मुर्दा? मुर्दा की राई? पाहणं महत्वाचं राहील. फायनलची मॅच आपण बघतायत. 4 बॉल 12 धावांची गरज. अजय पाटील ऑन स्ट्राईक. ओहो काय घडलंय? क्या बात आहे क्या बात आहे. मॅच मध्ये दोन्ही टीम सांगतायत की आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं अगदी जर पाहिलं गेलं तर ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. या बॉलवरती आले सिंगल आणि 3 बॉल करायचे 11 धावा. 3 बॉल 11. यश घरत ज्या नावासाठी त्याला ओळख मिळाले तशी बॅटिंग यश घरत करेल का? यापूर्वी झालेली यशने केलेल्या चुका आता मात्र इथून नाही बघायच्या त्याला. या बॉलवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये टीम राईला जर षटकार आला तर कमबॅक केलं जाईल. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती गुरु. हा बॉल फुल टॉस आहे. हा बॉल जाईल थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6. राई गावाचा जल्लोष. षटकाराच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 55 धावा. आता मात्र येणारे 2 चेंडू 5 धावेचं लक्ष. काय मॅच पाहायला मिळतोय. फायनलचा मॅच आहे. जबरदस्त रित्या आपण बघतायत. मुर्दा आणि एका बाजूला राई आहे. 2 चेंडू आणि 5 धावेचं लक्ष. चला टाइमपास करू नका. मुर्दा संघ प्रश्नचिन्ह दोन्ही टीम वरती उभा राहिलाय. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक उभे राहिले. राई संघ शांत होता तो टाळ्या वाजवायला लागलाय कारण की मॅच आता मात्र महत्वाची आपल्या पाहायला मिळते. 2 चेंडू 5 धावेचं लक्ष. पैसा वसूल मॅच. जबरदस्त जबरदस्त मॅच पाहायला मिळतो. 2 चेंडू मध्ये 5 धावा करायचे आहेत. काय मॅच पाहायला मिळतो. फायनलचा मॅच आहे. बालयोगी सदन महाराज क्रीडा संकुल रायगाव. 2 बॉल 5. यश घरात. इथे काय घडलंय? अपील होती त्या ठिकाणी परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव या बॉलवरती येणार आहे. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर एका बॉलमध्ये करायचे आहेत ते म्हणजे 4 धावा. 5 स्ट्रायकरवरती जर पाहिलं गेलं तर मिस्टर अजय पाटील यांना आपण बघतायत. यापूर्वी अजय पाटीलनेच राईट टीमला मॅच मध्ये आणले. 1 बॉल 4 धावेचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहणार आहे. अजय पाटील
नक्कीच तुषार मात्र तो वाईट पडला तो मॅचचा टर्निंग पॉईंट होता. वाईटला 2 धावा गेल्या नसत्या तर ही मॅच कधीच संपली असती. मात्र एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 1 बॉल 4 मॅच आवडला असेल तर प्रेक्षकांनो टाळ्या वाजवा या मॅच साठी. एका बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता, पैसा वसूल मॅच. 1 बॉल 4 राय की मुर्दा. इथे मुर्दा टीम नो डाऊट अबाउट इट या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ ठरलाय मुर्दा स्पोर्ट मुर्दा. कॉंग्रॅच्युलेशन. हा सामना आपल्याकडे आला पण त्यांच्याकडे गेला, त्यांच्याकडून आपल्याकडे आला, पुणे त्यांच्याकडे गेला. मात्र अंतिम चेंडूवरती 4 धावांची गरज असताना चेंडू खाली राहतोय आणि नक्कीच या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय मुर्दा संघ. नक्कीच ही स्पर्धा संपल्यानंतर सर्वांनी राई गाव डबकावले ते गाव पंचमंडळ राई आणि